सुप्रभात. आज सकाळी उठून गरम पाण्यात हळद टाकून प्राशन केले. मग डोळ्यांना काचा लावत दिनदर्शिकेकडे लक्ष केलं आणि कळले की आज मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे आज संपूर्ण दिवस मायबोलीत संवाद साधायचा हा निर्धार केला. मराठी भाषा दिन हा कुसुमाग्रज अर्थात वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या या थोर कवी, नाटककार आणि लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस आपण मोठ्या उत्साहात पाळतो. मग दूरचित्रवाणीवर मराठी गाणी लावली, ज्यांच्या सुरावटींनीही ओवीला जाग आली. त्यानंतर गादी नीट घडी करून ओवीला आजच्या मराठी दिनाचे महत्त्व सांगितले. मग वडिलांशी चलचित्रित संदेशावर संवाद साधला आणि त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. नंतर पत्नी समवेत आजचा चहा आस्वादला. आज ती नेहमीपेक्षा ताजीतवानी दिसत होती. मग काल भिजवलेल्या डाळीच्या पिठाच्या इडल्या पार्थिवावर काढून प्रणिता आणि ओवीसाठी वाढल्या आणि स्वतःसाठी कुरकुरीत धिरडी तयार केली. स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात वेगळाच आनंद असतो. शेजाऱ्यांनाही ओवीच्या हस्ते इडली आणि धिरडी पाठवल्या. मग ओवींना शिक्षण मंदिरात सोडून आलो आणि तपत्या उन्हाच्या उष्णतेपासून वाहन रक्षक सुरक्षित राहावेत म्हणून त्यामध्ये वायू निर्मळन करून घेतले. नंतर घरी परतून थोडा विश्राम केला. संध्याकाळी पुन्हा शिक्षण मंदिरात जाऊन ओवींना घरी आणले. घरी आल्यावर मधुर चहाचा आस्वाद घेतला आणि नंतर कार्यालयीन कार्याला प्रारंभ केले. रात्री षष्ठी उपवासानिमित्त लाह्यांचे पक्वान तयार केले. नंतर रसपूर्ण भोजन करून आजच्या सुंदर मराठमोळ्या दिवसाला शुभविराम दिला.